तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले आहेत त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता, ह्याचा पुरावा तर पाहिजे ना. यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खातेवाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. दादा तुमच्याकडून अपेक्षा आहेत दादा विरोधी पक्ष जे आहेत दादा तुम्ही असं विचार रे दादा शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना आज भावनिक साथ घातली गेली. मराठा व्यतिरिक्त कुणाला तरी द्यावा, म्हणजे जयंत पाटील हे योग्य नाहीत. माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कोणाला त्याच्यात तुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. वेळ आली आहे त्याच्यामुळे झाली असं म्हणणं, वेळ देत नाही जयंत पाटील, वेळ देत नाही असं म्हणणं. तटकरेंच्या संपर्कात आहेत का तटकरे? एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं, मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला विश्वासार्थ आहे ना अशांची नावं. आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारने केलंय आणि तिथं ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्याच कसे करता आरोप करायचा? त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना, आज 20-22 लाख लोकांचं दादा तुम्ही दिल्लीला गेला, अमित शहाची चर्चा करून आलात. दादा अमित शहाची भेट घेतली. दादा तुम्ही माझ्या अमित शहा साहेबांच्याकडं काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या करता त्यांच्याकडे सहकार विभाग आहे, त्यांच्याकडे पोलीस खातं देखील आहे. आणि त्यामुळं काही गोष्टी, उदाहरणार्थ साखरेची MSP वाढवणं, ज्यूस टू इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं, BAVJ इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं, एक्सपोर्ट साखर करण्याच्या करता परवानगी, काही लाख टन, मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं, अशा काही महत्त्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं, ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या. म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली. या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं आणावं लागेल असं सांगतो ना दादा. आम्हाला काही कुणाचं बोलायचं आरोप केले जातात विनाकारण, तुम्ही असं म्हणताय मुख्यमंत्र्यांनी सुरेश दसांना आवरावं असं तुम्ही सांगणार आहात? त्याबद्दल मला जे काही मुख्यमंत्री महोदयांना आणि बावनकुळे साहेबांना